असं म्हणतात, आषाढ पहावा तळून आणि श्रावण पहावा करून. तर हो मंडळी, काय आषाढ म्हणजे आपला अगदी पवित्र महिना म्हणतो, जसं श्रावण तसंच आषाढसुद्धा. आणि भक्तिमय वातावरण, छान मुसळधार पाऊस पडतो आहे. आता खूप ठिकाणी नुकसानसुद्धा झालेलं आहे, पण आपण निसर्गाच्या पुढे काहीच करू शकत नाही. आणि इथे आहे ना, मी आज आषाढाची जी तळण्याची सुरुवात आहे ती शंकरपाळ्यांनी केलेली आहे. तर तिथे 2 वाटी मैदा, पाऊण वाटी पिठी साखर, पाऊण वाटी तूप घेतलेलं आहे, तुपाचं मोहन केलेलं आहे आणि पाऊण वाटी दूध घेतलेलं आहे. वेलची मी साखर दळतानाच घातलेली आणि छान सगळं मोहन वगैरे घालून पीठ सगळं मिक्स करून व्यवस्थित डो बनवून घेतलेला आहे. एक 10 मिनिटं फक्त त्याला रेस्ट करायला ठेवलेला. तर ह्या सारणाचे 3 गोळे तयार केले समप्रमाणात. ते आता 2 ठेवलेले आहेत झाकून आणि आपण एक लाटून घेतो आहोत. तर लेयर्स बघा खूप छान आलेले आहेत, म्हणजे आपलं पीठ अगदी व्यवस्थित भिजलेलं आहे. आणि जाडसरच लाटायचं, जेणेकरून खुसखुशीत आणि लेअर्सवाल्या शंकरपाळ्या आपल्याला मिळतात खायला. तर अगदी बिस्किट किंवा खारीपेक्षासुद्धा भारी आणि चहाबरोबर तर एकच नंबर लागतात. आणि पावसाळ्यात कसं असतं माहिती आहे ना, थंडमय वातावरण झालेलं असतं आणि शरीराला गरमीसाठी हे तळणीचे पदार्थ खाल्ले जातात. ह्याचं विशेष महत्त्व आहे. तर इथे बघा, आता तुपामध्येच मी शंकरपाळ्या छान अशा तळून घेते आणि मंद गॅसवरती ह्या तळून घ्यायच्या आहेत. अगदी घाई करायची नाही, नाहीतर मग आतमधून कच्च्यासुद्धा राहतात. तर खूप छान असा रंग पण आला आणि इतक्या छान दिसत होत्या, सगळ्यांना घरात आवडल्यासुद्धा बरं का. तुम्हाला व्हिडिओ कशी वाटली मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि ज्यांनी व्हिडिओ पाहिली त्या सगळ्या त्यांचे दादांचे अगदी मनापासून धन्यवाद. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि नवीन असेल त्यांनी चॅनलला सबस्क्राईब